एकीकडे मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असताना मराठवाड्यातील मराठा आरक्षणाची आणि कुणबी नोंदीबाबत धक्कादायक माहिती समोर येते। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आतापर्यंत 8 उपोषणं आणि अनेक वादळी आंदोलनं केली। रस्त्यावरच्या या संघर्षाच्या जोरावर त्यांनी सरकारकडून अध्यादेश घेतले आणि हजारो मराठा बांधवांना कुणबी दाखला मिळवून ओबीसी मध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा केला। परंतु तेच कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरत असल्याचे काही प्रकरणं समोर आलेली आहेत। और जिल्हा परिषद सर्कल बदूर सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे सर्व जनतेने आशीर्वादाने माझ्या पाठीशी असल्या हा माझा विजय झाला आहे आणि हा माझा विजय काही विरोधकांना खपवत नाही। म्हणून राजकीय सूडबुद्धीतील जात पडताळणी समितीने माझे सर्व पुरावे सक्षम असूनही माझी जात वैधता प्रमाणपत्र समितीने फेटाळली आहे। तरी आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी गेलो आहोत। 100% आम्हाला न्याय मिळेल असा आम्हाला न्यायदेवतेवरून पूर्ण विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।